गुहागरमधील सर्वात एक्सपेन्सिव्ह आणि लक्झरियस प्रॉपर्टी जर कुठे असेल ना तर ती म्हणजे ही आहे. इथे एक एक गोष्ट जी तुम्ही आता फ्रेममध्ये आपल्या व्हिडिओमध्ये बघाल तिला काहीतरी मिनिंग आहे. ॲक्च्युली हा लक्झरियस होमस्टे किंवा मोठा रिसॉर्ट म्हणायला हरकत नाही. आणि आता जर तुम्ही माझा सनलाईट जर बघितलात माझ्या चेहऱ्यावर तर तुम्हाला एक अंदाज आला असेल की ह्या टायमामध्ये सनसेट कशा प्रकारे इथून बघायला तुम्हाला मिळू शकतो. नमस्कार मित्रांनो, गुहागरमध्ये असा एक बंगला आहे की जो आजवर तुम्ही ना बघितलं नसेल. आणि तो कुठे आहे किंवा तो बंगला कसा दिसतो किंवा ओव्हरऑल आतमध्ये त्या बंगल्यामध्ये काय काय पाहण्यासारखं आहे तर त्याचा एकंदरीत हा व्हिडिओ असणार आहे. तर चला मित्रांनो, अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. एकदम लहान असल्यापासून आहे ना जाता येता ही प्रॉपर्टी बघतो आम्ही. आणि गुहागरमधील सर्वात एक्सपेन्सिव्ह आणि लक्झरियस प्रॉपर्टी जर कुठे असेल ना तर ती म्हणजे ही आहे. इथलं शूट आजपर्यंत कोणालाच करायला भेटलं नाही. असं आपलं म्हणतात ना नशीब, म्हणजे आपलं भाग्य आहे थोर की आपल्याला करायला भेटते. इथे एक एक गोष्ट जी तुम्ही आता फ्रेममध्ये आपल्या व्हिडिओमध्ये बघाल तिला काहीतरी मिनिंग आहे. आणि बाकीची माहिती तुम्हाला आता पुढे सांगतो. तर तो स्टेप बाय स्टेप काही सिनेमॅटिक शॉट घेतो आणि त्यावेळेस मी तुम्हाला समजेल की का मी हे लक्झरियस बोलतो वगैरे. सो चला थोडासा एक्सपिरियन्स पण घेऊया त्याबरोबर. आपण आता प्रॉपर्टीच्या प्रेमायसेसमध्ये आहोत आणि इथे सर्व अँटिक वस्तू आहेत. या बघा, मोस्टली आपल्याला आत्ता बघायला मिळतच नाही. एवढे मोठे मोठे घडे आहेत जे आपल्याला आत्ता बघायला मिळत नाहीत. सो ह्या अँटिक वस्तूंमध्ये ना आम्हाला इथे एक ड्रॉवर बघायला मिळालं आहे. बट एक्झॅक्टली हे काय आहे ते आम्हाला माहीत नाही. जर कोण अँटिक ज्याला प्रॉपर माहिती आहे अँटिक्सबद्दल त्यांनी हे काय आहे ते जर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, इथे एक एक गोष्ट किंवा एक एक वस्तू जी आहे ना ती खूप अँटिक आहे. आणि प्रत्येक वस्तूला काहीतरी जुन्या काळातली आठवण आहे. म्हणजे घरगुती वस्तू असतील, काही भांडी आहेत जुन्या काळातली, परत काही पेंटिंग्स आहेत. त्या पेंटिंग्सला इथे काहीतरी ना एक मिनिंग आहे. सो हे गुहागरमध्ये कुठेच आपल्याला आत्तापर्यंत बघायला भेटलं नाही. आणि फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स करतो आहे आपण की एकाच ठिकाणी जुन्या पूर्ण सगळ्या अँटिक पीसेस आपल्याला बघायला मिळत आहेत. ॲक्च्युली हा लक्झरियस गेस्ट हाऊस म्हणजे ज्याचं बजेट एकदम स्ट्रॉंगली आहे बजेट आहे ना तर तो इथे येऊ शकतो. आता माझ्या मागे तुम्ही बघत असाल की त्याच्या टेरेसवरती आपण आता आहोत. आणि आजूबाजूचा परिसर जर बघितलात ना तर तुम्ही पण म्हणाल की ह्या ठिकाणी एकदा तरी स्टे करायला यायला पाहिजे. सो एकंदरीत दाखवतो थांबा. सो इकडून एंट्रन्स आहे ही पूर्ण प्रॉपर्टी. इकडे सुपारीच्या बागा आणि असा कायसा ओव्हरऑल परिसर आहे. आता आपण आहोत प्रॉपर्टीच्या बॅक साईडला. आपण इंटिरियर बघितलं. इंटिरियरमधील
अँटिक वस्तू बघितल्या, त्याच्यानंतर इथल्या बेडरूम्स देखील बघितल्या, 2-3 बेडरूम्स बघितल्या. परत बेडरूम्समधल्या ज्या पेंटिंग्स आहेत, मिनिंगफुल पेंटिंग्स, त्या देखील आपण बघितल्या. सो आता पण आहोत ह्या प्रॉपर्टीच्या बॅक साईडला आणि इथून आपल्याला जायचं होतं वाडीमध्ये. कारण वाडीतून बीचवर गेल्यानंतर जो खऱ्या प्रॉपर्टीचा म्हणतात ना मेन USP पॉईंट आहे, तर तो आपल्याला आता तुम्हाला दाखवायचा आहे. सो ही प्रॉपर्टी गुहागरातील पर्यटकांसाठी लवकरच ओपन होणार आहे. सो जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लवकरच ज्यावेळेला गुहागरमध्ये याल पुन्हा कधी, तर त्यावेळेला तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये स्टे वगैरे करता येईल. तर चला आता बरोबर बीचवर जाऊया. बघ आता सनसेटचा टाईम झाला आहे आणि ह्या प्रॉपर्टीच्या आपण वाडीतून बॅक साईडला आलो. सो इथे आहे ना एक स्विमिंग पूल आहे. आत्ता जर दाखवायचं म्हटलं तर इथला सनसेट एक नंबर. आणि आता जर तुम्ही माझा सनलाईट जर बघितलात माझ्या चेहऱ्यावर तर तुम्हाला एक अंदाज आला असेल की ह्या टायमामध्ये सनसेट कशा प्रकारे इथून बघायला तुम्हाला मिळू शकतो. सो समोर माझ्या सनसेट होतो आहे. तर तुम्हाला एकंदरीत ह्या प्रॉपर्टीची जी बॅकसाईड आहे बीचची ती पण दाखवतो आणि त्याचबरोबर सनसेट देखील दाखवतो. आत्ताचा जो एकंदरीत हा जो काही काय म्हणू आपण त्याला, जो काय आता हा माहोल जो झाला आहे ना सनसेटचा, सो त्याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. तर कधी ह्या ठिकाणी तुम्ही येताय आणि इथे जर बसताय आणि इथून सनसेट बघताय तर तुम्ही नक्की ही व्हिडिओ माझी मिस कराल हे तुम्हाला लिहूनच देतो. कारण 100% सांगतो या ठिकाणी आलात तर नक्की ही जर व्हिडिओ तुम्ही बघून येत असाल तर तुम्ही मिस कराल की बाई बोलला होता. आणि खरोखरच या ठिकाणी आल्यावरती सुकून भेटला. तुम्हाला सुकून बघायचं असेल ना तर आता आधी व्हिडिओमधून बघा आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही याल त्यावेळेला प्रत्यक्षात बघा. थांबा आता तुम्हाला इथला सनसेटचा सुकून दाखवतो. तर मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. आणि बुकिंग रिलेटेड कोणतीही माहिती हवी असेल तर आपल्याला कमेंट करायला विसरू नका. चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सनसेट एन्जॉय करा.